मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा देवाजवळ मागणारा अभंग आहे. आपल्या या सप्ताह कार्यक्रमाची सांगता गाथा पूजनाचा दिवस. आपल्या संप्रदायाच्या नियमानुसार शेवटच्या दिवशी देवाजवळ मागितलं पाहिजे. संत महात्म्यांनी आपल्याला नियम घालून दिलेला आहे. त्यानुसार आपण देवाजवळ मागायला पाहिजे काहीतरी. संत महात्मे सांगतात म्हणून, आणि जे संत महात्मे सांगतात तेच मागितलं पाहिजे. आपल्या मनाचं मागायचं नाही. गंमत अशी आहे, संत महात्मे कधीही कोणाजवळही काहीही मागत नसतात, आणि जे मागत असतात ते संत नसतात. झालं विठ्ठल 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 विठ्ठल. जे देवाच्या कृपेनं परिपूर्ण झालेले आहेत त्यांना काही मागण्याचं उरतंय का? काही उरत नाही. ज्यांच्याजवळ भगवंताच्या साक्षात्काराची संपन्नता आहे, एवढी मोठी संपत्ती ज्यांच्याजवळ आहे, त्यांना काही मागण्याचं कारण उरतंय का? काही कारण उरत नाही. पण संत महात्मे आपल्याला शिकवण्याकरता परमार्थाच्या दृष्टीनं काय मागणं महत्वाचं आहे आपल्याला कळत नाही. मी नेहमी सांगतो की माणसामध्ये अशी माणसं आहेत की त्यांना काही कळत नाही. बरेच माणसं असे आहेत, काही प्रकार आहेत असे की काही माणसं आहेत की त्यांना काही कळत नाही, आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. काही माणसं असे आहेत. पहिला प्रकार आहे, त्यांना कळत नाही आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. दुसरा प्रकार असा आहे, काही माणसं असे आहेत की त्यांना कळत नाही पण आपल्याला कळत नाही हे तरी निदान त्यांना कळत असते. काही माणसं अशी आहेत की त्यांना कळत असतं पण आपल्याला कळतं हे त्यांना कळत नाही. आणि काही माणसं अशी आहेत की त्यांना कळतंय आणि आपल्याला कळतं हे सुद्धा त्यांना कळतं. त्याला संत महात्मे म्हणतात. झालं विठ्ठल म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्याला आपलं हित कशात आहे आपल्याला माहित नाही. परमार्थ आपण करतो पण आपलं हित कशात आहे संत महात्म्यांना माहित आहे. शोधून या आले संत, आले संत, शोधून या आले संत, शोधून या आले संत. हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. संत महात्म्यांना माहिती आहे तुमचं आमचं हित कशात आहे आपल्याला माहित नाही. जगाचं हित कशात आहे, जगाचं कल्याण कशामध्ये आहे आपल्याला कळत नाही. संत महात्म्यांना जगाचं कल्याण, जगाचं हित कशामध्ये आहे याचा शोध लागलेला आहे. संत महात्मे त्याच्या करताच तुम्हाला आम्हाला आपलं हित कशात आहे हे शिकवण्याकरता आपल्याला या जगामध्ये अवताराला आले असतात. संत महात्मेनं आम्ही वैकुंठवासी आलो कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. हे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. हे उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. हा बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वरताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. हे उचिष्टाच भाग शेष उरला तो. आम्ही वैकुंठवासी आलो या
महाराज आपला अनुभव सांगतात, आपलं अवतार कार्य सांगतात ना आपल्याला. महाराज म्हणतात आम्ही वैकुंठातून कशाला आलो, कशा करता आलो आम्ही वैकुंठातून? आमचा निवास वैकुंठ आहे, पण तिथून आम्ही कशा करता आलो याची कारण अशी, या कारणाकरता आलो. ऋषी मुनींनी आपल्याला जो धर्म सांगितला तो धर्म तुम्हाला शिकवण्याकरता, जो परमार्थ ऋषी मुनींनी सांगितला तो परमार्थ तुम्हाला शिकवण्याकरता, सगळ्या लोकांना खरा परमार्थ काय आहे हे कळण्याकरता, तो समजावून सांगण्याकरता, त्याचा उपदेश करण्याकरता संत महात्मे अवताराला येतात ना. आपण देवाची भक्ती करतो आणि देवाजवळ काय मागावं आपल्याला कळत नाही. देवाजवळ काय मागितलं तर आपलं कल्याण होणार आहे आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला हे कळावं याच्याकरता काय मागावं हे आपल्या अंतःकरणामध्ये रुजावं याच्याकरता मागणं कसं असावं हे सुद्धा संत महात्मे आपल्याला शिकवतात. झालं विठ्ठल 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 विठ्ठल. गंमत अशी आहे, संत महात्म्यांना तुकाराम महाराजांना काही मागणं आवडतच नाही. देवाची खूप भक्ती करायची आणि देवाजवळ काही मागायचं नाही हा त्यांचा स्वभाव आहे. महाराज स्वतः सांगतात ना, आम्ही देवाजवळ कधीही काही मागत नाही. देवाची खूप भक्ती करतात महाराज, पण देवाजवळ काही मागणं त्यांच्या स्वभावात नाही. ते म्हणतात आमच्या काही मागणे हे आम्हा अनुचित. 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 हे वडिलाची रीत जाणत सो, जाणत सो. वडिलाची रीत जाणत सो, जाणत सो. वडिलाची रीत जाणत सो, जाणत. वडिलाची रीत जाणत सो, जाणत सो. काही मागणे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत. काही मागणे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. महाराजांचे शब्द आहेत. महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं आमच्या दृष्टीनं अनुचित आहे. अनुचित म्हणजे अयोग्य आहे. मागणं योग्य वाटत नाही आम्हाला. आमच्या वाडवडिलापासून चालत आलेली ही रीत आहे. आमचे वाडवडील काही मागत नव्हते, देवाची भक्ती करत होते, पण देवाजवळ काही साकडं टाकून देवाला काही मागायचं, संसाराच्या उपयोगाचं देवाकडे काहीतरी मागून घ्यायचं, हे त्यांच्या रीतीमध्ये नाही. म्हणून आम्ही काही मागत नाही. संत महात्मे काही मागत नाहीत कोणाजवळ, पण संत महात्मे संतुष्ट असतात ना. काही भोग प्राप्त झालेले नसताना सुद्धा संत महात्म्यांना ही जी संतुष्टता आहे त्याचं कारण काय आहे? एका राजाची आणि एका साधूची भेट झाली. राजा प्रवासात होता आणि एका वनामध्ये, एका आश्रमामध्ये साधूची भेट झाली. साधूजवळ काही फार मोठी संपत्ती नव्हती, साधी झोपडी होती. झोपडीमध्ये खाली अंथरूण घातलेलं होतं, त्याच्यावर मृगचर्मावर साधू बसलेला आहे. समाधानानं त्याचं भजन चालू आहे. राजानं बघितलं की ह्याच्याजवळ काही नाही, याला काही भारीचे कपडे घालण्याकरता नाही, थंडी इतकी वाजते, एवढी थंडी आहे, याच्याजवळ कसल्याही प्रकारची भोगाची विपुलता नाही, साधी झोपडी, खाण्याकरता काही पक्वान्न नाहीत, काही नाही, काही नाही, सगळं साधं आहे, भारी भारीचं ह्याच्याजवळ काहीच नाही. पण ह्याचं समाधान मात्र असं गंमत आहे, फार समाधानी माणूस आहे हा. राजा त्याच्या जवळ गेला आणि म्हणायला लागला, महाराज, माझ्या राजवाड्यामध्ये मला झोपायला गाद्या, गिरद्या, पलंग, मच्छरदाण्या सगळं काही आहे, काय कमी आहे? 4 प्रकारचे स्वयंपाकी आहेत, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, सगळं आहे.
तुमच्याजवळ काय आहे तर फक्त कंदमूळ फळं खाऊन तुम्ही राहता. नेसायला काही माझ्यासारखे भारी भारीचे कपडे नाहीत तुमच्याजवळ. बसण्याकरता काही चांगलं अंथरूण नाही तुमच्याजवळ. सगळं साधं आहे तुमच्याजवळ. पण तुमचं समाधान बघितल्यावर मला सुद्धा हेवा वाटायला लागलाय. हा, तुम्ही समाधानी जेवढे आहेत, तुमची तब्येत जेवढी चांगली आहे, तुमच्या मनाचं समाधान, वृत्तीचं समाधान जेवढं आहे, तेवढं माझ्याजवळ नाही. त्याचं कारण काय? माझ्याजवळही समाधान आहे. राजा म्हणतो माझ्याजवळही समाधान आहे, पण तुमच्या एवढं नाही. तुमच्या एवढं नाही महाराज. त्याचं कारण काय? त्यावेळेस त्या साधूनं सांगितलं, राजा ऐक म्हणले, वयमिह परितुष्टा वल्कयी त्वंच लक्ष्म्या समइह परितोषो निर्विशेषो विशेषः सही भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसीच्या परितुष्टे कोऽर्थवान को दरिद्रहा. तो म्हणतो राजा वयमिह परितुष्टा, आम्ही इथे आनंदी आहोत, पण आमच्या जवळचा आनंद पितांबराचा नाही, वल्कल नेसायला तरी आम्ही आनंदी आहोत. वल्कलही आमच्याजवळ साध्या साध्या गोष्टी आहेत, भारी भारीच्या काही गोष्टी नाहीत. आम्ही आनंदी आहोत. तुझ्याजवळ सगळं भारी आहे. तुझ्याजवळ लक्ष्मी आहे, पैसा आहे, भोगाची विपुलता आहे. नुसती आंघोळ करण्याकरता तुला कुंड आहे, स्विमिंग टँक आहेत, आताच्या भाषेत बोलायचं झालं तर. सगळं आहे तुला. आमच्याकडे तुझ्यासारखं काही नाही. शावर सुद्धा नाही साधा. टब तर सोडाच. काही नाही आमच्याकडे. आम्ही नदीत जातो आणि स्नान करतो. झऱ्याचं पाणी पितो, कंदमूळ फळं खातो. काही नाही आमच्याकडे. भोगाची विपुलता कसल्याही प्रकारची नाही. आमच्याकडचा जो आनंद आहे, समाधान आहे, वल्कलही वल्कलांनी आहे, तुझ्या लक्ष्मीमुळे आहे. वल्कले त्वंच लक्ष्म्या समइह परितोषो निर्विशेषो विशेषः. गंमत अशी आहे, तुझ्यातला आणि माझ्यातला आनंद काही प्रमाणात समान असला तरी राजा एक लक्षात ठेव, माझ्या जवळचा आनंद निर्विशेष आनंद आहे आणि तुझ्या जवळचा आनंद सविशेष आनंद आहे. निर्विशेषो विशेषः. आणि राजा एक लक्षात ठेव, तू श्रीमंत आहेस का मी श्रीमंत आहे असा जर विचार करू लागलो तर खरा श्रीमंत मीच आहे. तो साधू म्हणायला लागला, खरा श्रीमंत मीच आहे. कारण का? सही भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशाला. अरे ज्याची हाव मोठी तो दरिद्री. माझी हाव मोठी आहे का? मला सगळं समाधान आहे. काही नसूनही समाधान. तुला इतकं सगळं असूनही अजून त्या राज्याचं राज्य पाहिजे आपल्याला असं वाटतं ना. मग दरिद्री कोण आहेस? ज्याची हाव मोठी तो दरिद्री. म्हणून तू दरिद्री. मनसीचे परितुष्टे कोर्थवान को दरिद्र हा. म्हणून ज्याचा आनंदी मन आहे तोच खरा श्रीमंत आहे. मी मात्र असा श्रीमंत आहे. त्याच्यामुळे आमचं चित्त नेहमी संतुष्ट आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. 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 तुटली हळहळ त्रिगुणाची. तुटली हळहळ त्रिगुणाची. तुटली हळहळ त्रिगुणाची. तुटली हळहळ त्रिगुणाची. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. 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 कुठली हाळ हाळ त्रिगुणाची. कुठली हाळ हाळ त्रिगुणाचे. तुटली हळहळ त्रिगुणाची. तुटली हळहळ त्रिगुणाची. संत महात्म्यांचं चित्त सदा सर्व काळ संतुष्ट आहे. काही मागावं संतुष्ट सततम योगी. यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी योगत भक्त समे प्रिय. भगवान 12व्या अध्यायात सांगतात ना, ज्याचं चित्त संतुष्ट. वार्षिय विन सागर जैसा जळे नित्य निर्भर तैसा निरुपचार संतोषी जो. माऊली सांगतात, ज्याप्रमाणे समुद्रामध्ये पाणी असावं याच्या करता पाऊस पडायची काही गरज आहे का? वार्षिय वीण सागर.
पाऊस न पडता सुद्धा समुद्र भरलेला असतो ना, जळे नित्य निर्भर सतत भरलेला आहे. तैसा निरुपचार संतोषी जो, त्याप्रमाणे संत महात्म्याला काही मिळो अथवा न मिळो, तो संतोषी आहे, संतुष्ट आहे. असा जो संतुष्ट आहे त्याला काही मागण्याचं उरत नाही. तुकाराम महाराज असे संतुष्ट आहेत, स्वतः ते सांगतात ना. पण या ठिकाणी देवच त्यांच्या मागे लागतो, काहीतरी मागा म्हणून. मनसी काही मागा म्हणसी काय मागा मनसी काही मागा मनसी काही हे देगा पांडुरंगा 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 हे मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा हाय मनसी काय मागा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा देवा, तू मागा मागा म्हणतोस ना, मग मी जे मागतो ते दे देवा. मनसी काही मागा हेच देगा. आम्ही जे तुला जे द्यावं वाटलं ते देऊ नको. आम्ही जे मागतो ते दे देवा, हेच दे. याच्यावरून महाराजांना जे मागायचं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. परमार्थाच्या दृष्टीनं महत्वाचं मागणं महाराज मागतात. काय मागावं हे सुद्धा कळालं पाहिजे. म्हणून याचकाचे दोन प्रकार आहेत. ते काय मागावं, कुठे मागावं, कशा पद्धतीनं मागावं, कोणाजवळ मागावं, हे ज्याला कळतं त्याला शहाणा किंवा कुशल याचक म्हणतात. आणि काय मागावं, कुठं मागावं, कशा पद्धतीनं मागावं, कोणाजवळ मागावं, हे ज्याला कळत नाही त्याला मूर्ख याचक म्हणतात. काही मूर्ख याचक असतात, त्यांची उदाहरण आहेत खूप. एक असा प्रसंग सांगतो तुम्हाला मी. लग्नाचा प्रसंग होता. लग्नाच्या प्रसंगामध्ये जावाई बुवा, ज्याचं लग्न आहे तो नवरदेव. नवरदेव रुसून बसलाय बघा. नवरदेव रुसणं म्हणजे काय, काहीतरी मागण्याकरता रुसलेला आहे. नवरदेव रुसला, लग्नाची वेळ झालेली, मुहूर्त टळून जायची वेळ आली. रुसलेला आहे, काय पाहिजे तुला बाबा सांग ना. सासरा आलाय विचारतोय, मेहुणा आलाय विचारतोय, काही सांगायला तयार नाही. वेळ निघून चालली, अहो मुहूर्ताची वेळ टळते, काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. काय पाहिजे तुम्हाला? गाडी पाहिजे का, मोबाईल पाहिजे का, काय पाहिजे सांगा ना. घड्याळ पाहिजे का भारीचं तुम्हाला, काय पाहिजे सांगा. 4 व्हीलर पाहिजे का, ती तरी सांगा. सांगायला तयारच नाही. हे नाही, ते नाही, ते नको, ते नको. काय पाहिजे ते सांगायला तयार नाही. लग्नाची वेळ 10:10 होती. 12 वाजून गेले तरी सांगायला तयार नाही पठ्ठ्या. आता काय दुसऱ्याचं लग्न होतं का, ह्याचंच लग्न, तरी सुद्धा सांगायला तयार नाही. काय काय सांगायला तयार नाही. गंमत अशी, त्या नवरीची लहान बहीण होती. ती काहीतरी विचारा म्हणून बुंदीचा लाडू खात खात आली आहे. एक लाडू खाऊ लागली होती. डाव्या हातात एक लाडू धरला होता बुंदीचा. आणि आली खात खात आणि त्याला विचारलं, भाऊजी तुम्हाला बुंदीचा लाडू पाहिजे की काय म्हणली. तसं म्हणल्याबरोबर पठ्ठ्या काय म्हणतोय, तेच पाहिजे होतं म्हणला. बुंदीचा लाडू पाहिजे होता. सकाळपासून मला कोणी विचारलं नाही, सगळे खाऊ लागलेत, मला कोणीच विचारलं नाही. त्याचाच राग आला होता म्हणला. बुंदीचा लाडू आण इकडं म्हणला लवकर. आणि त्या पोरीच्या हातातून हिसकाटून घेऊन एकदाच तोंडात घातला. गप्पा गप्पा खाऊ लागला. आता लावा म्हणला लग्न. त्या लोकांनी म्हणलं, अरे बाबा तुला बुंदी, तू गाडी द्यायला तयार होतो, बुंदीचा लाडू दिला नसता का. तेव्हा जर सांगितलं असतं, 10:10 आधी जर सांगितलं असतं, मला काय विचारायच्या आधी सांगायचं की नाही, मला बुंदीचा लाडू पाहिजे म्हणून. नुसता एक लाडू दिला नसता म्हणले, नुकतीचा ढीग केला असता आणि त्याच्यात पुरून टाकलं असतं तुला म्हणले. एक लाडू म्हणतोस का, त्याच्यामध्ये पुरून टाकलं असतं तुला, इतके लाडू दिले असते. वेड्यासारखा काहीतरी, काय मागावं कळत नाही, बेअकली कुठला की. शिव्या खाल्ल्या आणि मग लग्न लावून घेतलं.
सांगण्याचं तात्पर्य काय, काय मागावं हे माणसाला कळत नाही, त्यावेळी त्याला म्हणतात मूर्ख याचक. आणि ज्यावेळी काय मागावं हे कळतं त्याला म्हणतात कुशल याचक. परमार्थामध्ये सुद्धा असंच होतं ना, बऱ्याच वेळेला काय मागावं ते कळत नाही. एका आंधळ्या माणसाची गोष्ट सांगतात. मनुष्य आंधळा आहे, त्या आंधळ्या माणसानं तप केलं आणि देव त्याला प्रसन्न झाला. आता आंधळा आहे बरं का. आता देवानं मागितलं काय, देवानं सांगितलं अरे तुला मी प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं ते मागून घे, काय मागायचं ते मागून घे. आता आंधळा होता, दोन्ही डोळ्यानं आंधळा होता. आता गंमत अशी आहे की आंधळ्या माणसाला काय पाहिजे वाटत असतं, नेहमी डोळे पाहिजे वाटतात, एक तरी डोळा. म्हणच आहे आंधळा मागतो एक डोळा. देवा एक तरी डोळा मागायची सवय असते आंधळ्याला, पण हा आंधळा तसा नव्हता, फार हुशार. काय मागावं ते त्याला कळत होतं. त्याचं वर्णन केलेलं आहे सुभाषितामध्ये. आंधळा कसा आहे, अंधम दरिद्रीणम अपि प्रियया विहीनम. आंधळा आहे, दरिद्री आहे, लग्न झालेलं नाही, प्रियया विहीन आहे. वीक्षेश्वरो वदती याच वरम त्वमेकम. आणि ईश्वर त्याला म्हणतोय, देव त्याला म्हणतोय एक वर मागून घे. आणि तो काय मागतोय मग, नेत्रे ननापि वसुना सवरम सवरे छत्राभिराम सुत दर्शनमित्युवाच. तो म्हणतो आंधळा हुशार, एकच वरदान देणार आहे देव, जास्त देणार आहे का, देणार नाही, एकच देणार आहे. पण आंधळा एवढा हुशार, त्यानं सांगितलं देवा एकच वरदान देतोस ना, एकच दे, पण काय वरदान दे, माझ्या नातवाला राजा झालेलं मला बघायला मिळू दे. बघा, माझा नातू राजा झाला पाहिजे हे मला बघायला मिळू दे. देवानं तथास्तु म्हणलं. किती हुशार आहे आंधळा. याचं अजून लग्न झालं नाही, दारिद्र्य आहे, आणि काय मागितलंय त्यानं, नातवाचं राज्य मागितलंय. म्हणजे आता देवाला त्या एका वरदानामध्ये आंधळ्याला पहिले डोळे देणं भाग पडलं, कारण एका डोळेवाल्याला कोणी पोरगी देत नाही, म्हणून 2 डोळे पहिल्यांदा देवानं आंधळ्याला दिले. आता झालं का एक वरदान, एक वरदान संपलंय का, त्यानं मागितलेलं संपलं नाही. 2 डोळे दिले. प्रियया विहीनम, बायको नव्हती, लग्न झालं नव्हतं, आता लग्न करावं लागलं देवाला. त्याचं लग्न करण्याकरता त्याला संपत्ती द्यावी लागली, मोठी संपत्ती दिली त्याला, मोठी. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ह्याचं वय लग्नातच 40 वर्षाचं होतं. तरी देवाला नाईलाजानं त्याला लेकरूही द्यावं लागलं. लेकरू झालं. लेकरू झाल्यानंतर ते लेकरू मोठं होऊन त्याचं लग्न होईपर्यंत ह्याला जिवंत ठेवावं लागलं देवाला, म्हणजे आयुष्यही द्यावं लागलं. देवानं त्याला सगळं दिलं. आणि त्या पोराचं पोरग होऊन ते मोठं होऊन राजा होईपर्यंत, त्याच्या डोक्यावरचं राजछत्र होईपर्यंत म्हाताऱ्याला डोळे चांगले ठेवले पुन्हा. हे सगळं एका वरदानामध्ये देवानं दिलं की नाही. का दिलं, तर त्यानं जे मागितलं ते कुशल याचकाचं उदाहरण होतं. काय मागावं त्याला कळत होतं, त्याच्यामुळं त्यानं जे मागितलं ते कुशल याचकाच्या पद्धतीचं मागणं मागितलं. तुकाराम महाराज परमार्थाच्या दृष्टीनं महत्वाचं मागणं कुशल याचकाच्या पद्धतीनं देवाला मागतात. आणि ते मागत असताना देवाला म्हणतात, देवा मी तुझ्या दारात उभा असलेला एक भिकारी याचक आहे. महाराज अभंगाच्या ठाकलोचे द्वारी, ठाकलोचे द्वारी, ठाकलोचे द्वारी, ठाकलोचे द्वारी, ठाकलोचे द्वारी, ठाकलोचे द्वारी,
मज भीक काही देवा मज भीक काही देवा ठाकलो से द्वारी उभायाच भिकारी उभायाच भिकारी उभायाच हे ठाकरोचे द्वारे उभयाचक भिकारे उभयाचक भिकारे उभयाचक भिकारे अकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. महाराज म्हणतात देवा मी तुझ्या दारामध्ये उभा ठाकलेला उभा राहिलेला एक याचक आहे. कसा याचक आहे? भिकारी याचक आहे. महाराज म्हणतात मी भिकारी याचक आहे. याचक दोन प्रकारचे महाराजांच्या सांगण्याप्रमाणे. याचक म्हणजे जो याचना करतो त्याला याचक म्हणतात. याचना करतो म्हणजे मागणं मागतो तो याचक आहे. पण प्रत्येक याचक महाराज म्हणतात भिकारीच असतो असं नाही. काही याचक श्रीमंत असतात तरी मागत असतात. श्रीमंत आहेत भरपूर तरी याचना करण्याकरता कोणाच्या तरी दारात जात असतात. त्यांना भिकारी याचक म्हणता येत नाही. ते श्रीमंत याचक आहेत. त्यांच्याजवळ पुष्कळ काही आहे तरी सुद्धा जातात ना. रावणाचं उदाहरण आहे. रावणाजवळ काही संपत्ती कमी होती का? तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले आहे. लंके माझी घरे किती ती ऐका सांगत असे संख्या दैसी तैसी 5 लक्ष ते घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे वीतबंदी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. अहो लंकेमध्ये 7 कोटी घर रावणाच्या लंकेमध्ये शुद्ध सोन्याचे होते. असा इतका तुका म्हणे त्याची संपदा एवढी ज्याची एवढी मोठी संपत्ती असा रावण सुद्धा इतका श्रीमंत रावण सुद्धा भीक मागायला सीता मातोश्रीच्या दारात गेला होता की नाही? पळवण्याच्या निमित्तानं सुद्धा का होईना गेला होता की नाही? म्हणजे याचक नेहमीच भिकारी असतो असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी मात्र असा याचक नाही. ज्याच्याजवळ खूप आहे असा याचक नाही. मी मात्र कसा आहे? भिकारी गरीब याचक आहे. मी कसा काय गरीब याचक आहे? कारण काय तुकाराम महाराजांच्याकडे काय संपत्ती होती हो? आम्ही सदैव सुडके जवळे येता चोर धाके सदैव सोडके जवळ ए जावो पुढते भिके कुतरी घर राखे ते जाऊ पडते भिके कुत्रे घरे राखते नांदणू कायसी सांगा नाही तरी वाया भागा नांदणू कायसी सांगा नाही तरी वाया भागा नांदणू कायसी सांगा तरी वाया भागा नांदणू कायसी सांगा नाही तरी वाया भागा आम्ही सदैव सुडके सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घरी राखती सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. महाराज सांगतात आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके. आमच्याजवळ काही नाही. आमच्याजवळ यायला चोराला धाक वाटतो. कारण हेच आम्हाला काहीतरी मागून घेतील असं त्याला वाटतं. जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. आमच्या घरात काही नाही. घराला लावायला दारा दरवाजे नाहीत, कड्या कुलप नाहीत, कुत्रे येऊन बसतात आम्ही पुढे जातो तेव्हा. असं आमचं घर काही नाही आमच्याजवळ अशी परिस्थिती. पण महाराज म्हणतात त्याच्यामध्ये त्यांना समाधान आहे, संतुष्टता आहे. पण असे महाराज म्हणतात मी भिकारी आहे. आणि असा भिकारी असताना सुद्धा मी तुला या देवा तुला मागतोय. पण जे मागतोय ते भीक दूर करण्याकरता मागत नाही. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. माझं दारिद्र्य स्थूल स्वरूपाचं दारिद्र्य जे आहे, सांपत्तिक स्वरूपाचं दारिद्र्य जे आहे, पैशाच्या संपत्तीच्या स्वरूपातलं जे दारिद्र्य आहे
ते दारिद्र्य तू दूर करावंस याच्या करता तुझ्याकडे मी मागत नाही. भिकारी आहे, पण मागत असताना जे मागतो ते हे नाहीये. काय मागतो? महाराज अभंगाच्या मज दुसऱ्या भीक काही देवा, मज भीक काही देवा. हा मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा. हा मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, पाठवा, प्रेम भातुके. जेव्हा मला भीक पाठवतो, मला भीक पाहिजे, काहीतरी भीक पाठव देवा. माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. काही भीक माझी कोणती आहे? तर प्रेमाचा खाऊ. भातुक म्हणजे खाऊ. देवा मला खाऊ पाहिजे तुझ्याकडून, भातुक पाहिजे तुझ्याकडून. ते काय पाहिजे? पण प्रेमाचं भातुक पाहिजे. कारण परमार्थामध्ये देवावरचं प्रेम हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. नुसता प्रेम नसेल, नुसता परमार्थ करतो म्हणजे होत नाही. प्रेम पाहिजे, आणि हे प्रेम कोणावरचं पाहिजे? देवावरचं पाहिजे. संसारावरचं प्रेम असल्यामुळं परमार्थ होत नाही. प्रेम देवावरचं पाहिजे तर परमार्थ होतो. म्हणून परमार्थाची, भक्तीची व्याख्याच अशी आहे. अथातो भक्तिम व्याख्या श्यामः. नारद महर्षी म्हणतात ना, सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान तृप्तो भवती सिद्धो भवती अमृतो भवती. देवावरचं प्रेम, आत्मतत्वावरचं प्रेम यालाच भक्ती म्हणतात ना. आणि हे प्रेम देवाशिवाय कोणी देऊ शकतो का? प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. अहो देवाशिवाय प्रेम कोणी देऊ शकतो का? देऊ शकत नाही. अहो पंढरीचा पांडुरंग प्रेम घ्या घ्या म्हणून आलाय ना. पुंडलिकाच्या भावा, पुंडलिकाचा भावार्था, गोकुळे वनी झाला येता, गोकुळी होणे आला येथा, निज प्रेम भक्ती भक्ता, निज प्रेम भक्ती भक्ता, म्हणतसे म्हणतसे विठ्ठल स्मरण, पुंडलिकाचा भावार्था, पुंडलिकाचा भावार्था, गोकुळी आला व्यथा, गोकुळी वनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, ए घ्या
भावार्था गोकुळ विहुरी आला झाला येता. अहो गोकुळातून देव कशा करता आला? पंढरीकाच्या प्रेमामुळे आला ना. म्हणजे प्रेम भक्ती भक्ता प्रेमामुळे आला. त्यानं देवावर मायबापावर जे प्रेम केलं त्याच्याकरता आला ना. म्हणून माणसानं प्रेम केलं पाहिजे देवावर. आणि मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आई म्हणजे देव आहे, वडील म्हणजे देव आहेत, गुरु म्हणजे देव आहे, आणि देव तर देव आहेच. म्हणून देवावरच प्रेम म्हणजे आई बापावरच प्रेम महत्वाचं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. आई वडिलावरचं प्रेम, आई वडिलावरची आपली निष्ठा सांभाळणं हे मनुष्याच्या जीवनामध्ये जसं महत्वाचं आहे ते पुंडलिकानं आपल्याला सांगितलं, त्याच्या उदाहरणातून शिकवलं. म्हणून त्याच्या भावार्थाकरता, त्या पुंडलिकरायाच्या प्रेमाकरता देव गोकुळाहून आले आणि निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे सगळ्याला ते प्रेम वाटण्याकरता देव इथे आलेले आहेत ना. म्हणून प्रेम देवाचे हे देणे, देव देवाशिवाय दुसरं कोणी प्रेम देऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात, देवा मज भीक काही देवा, प्रेम वातुके पाठवा. गोपिकांचं जसं प्रेम आहे, जे गोकुळातल्या गोपिकांचं प्रेम आहे, तसं प्रेम सगळ्यांच्या अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे अशी संत महात्म्यांची अपेक्षा आहे. महाराज किती प्रेम त्या गोपिकांचं. अहो भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये राधेचं किती प्रेम. एकदा अशी गंमत झाली, नेहमी सांगतो आपण, त्याचं चिंतन येतं की एकदा अशी गंमत झाली, देवाचं नाव घेत घेत राधा एकदा रुक्मिणी मातेच्या मंदिरात आली. रुक्मिणी माता देवाची पत्नी असलेली राधा आली, रुक्मिणी मातेकडे आली आणि देव कुठे, देव कुठे म्हणून विचारू लागली. कान्होबा कुठे आहेत, कान्होबा कुठे आहेत. रुक्मिणी मातेला थोडस तिच्याबद्दल रागच होता. माझा नवरा आणि त्याच्या मागे ही का लागली. राधेची भक्ती अजून कळाली नाही. रुक्मिणी मातेनं काय विचार केला, आता हिला अद्दल घडवली पाहिजे. रुक्मिणी मातेनं काय केलं तर गरम गरम दूध, खूप कडक तापलेलं दूध आहे, ते राधेला प्यायला दिलं. राधा ते दूध कृष्ण 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 म्हणत राधा ते दूध पिऊन गेली. ते फुंकलं नाही, बशीत ओतलं नाही, किंवा मग मध्ये दे म्हणाली नाही. जसं दिलं तसं गटा 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 पिलं आणि राधा निघून गेली. तिला पोळलं का काय झालं काय माहित नाही. काही पोळलं म्हणली नाही, काही नाही. पुन्हा थोड्या वेळाला रुक्मिणी माता बघू लागली तर अजून दूध गरम आहे. एवढं कडक उकळलेलं दूध राधा प्यायलीच कशी. गंमत अशी झाली, संध्याकाळच्या वेळी भगवान घरी आलेत. देवाचं जेवण ते झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. देव असे पलंगावर आडवे पडलेत. रुक्मिणी माता देवाचे पाय दाबायला त्यांच्या जवळ गेली. भगवंताच्या जवळ रुक्मिणी माता पाय दाबण्याकरता गेली आणि जवळ जाऊन पाहते पायाला काहीतरी फोड आलेले आहेत. देवाच्या पायाला पोळल्यासारखे तंबाशे फोड आलेले आहेत. देवाला विचारलं, देवा तुमच्या पायाला काय पोळलंय हो. देव म्हणायला लागले, रुक्मिणी अगं सकाळी राधा आली होती का इथं. अगं रुक्मिणी म्हणली, देवा तुमच्या पायाला काय पोळलं विचारू लागले. राधा राधा तुमचं ते काय संपतच नाही. राधेचा आणि तुमच्या त्या पायाला पोळण्याचा काय संबंध आहे. देव म्हणले, राधा आली होती का एवढं सांग. जेवढं विचारलं तेवढं सांग, जास्त शहाणपणा करू नको. जेवढं विचारलं तेवढं सांग. राधा आली होती का. रुक्मिणी माता म्हणली आली होती. मग तिला काही प्यायला वगैरे दिलं होतं का, गरम वगैरे. दिलं होतं म्हणले. तिच्यात याचा काय संबंध आहे. दिलं होतं का ते सांग. हो दिलं होतं. काय दिलं होतं. दूध दिलं होतं. थंड करून दिलं होतं का. नाही नाही म्हणले, गरम गरम दिलं होतं. बशीत ओतून तिनं फुंकून प्यायलं का ते. नाही नाही म्हणले, तसंच वेड्यासारखं पिऊन गेली म्हणले. तिला काही भानावरच नव्हती, कृष्ण कृष्ण म्हणत होती, तसंच वेड्यासारखं तिनं ते दूध पिऊन टाकलं. देव म्हणले, अगं ते दूधच मला पोळले म्हणले पायाला. रुक्मिणी माता म्हणली, असं कसं होतंय देवा. त्यावेळी देवानं सांगितलं, श्रीराधिकाया हृदयारविंदे पदारविंदम हि विराजते मे अद्योष्ण दुग्ध प्रतिपानतोंगरा उच्छालकास्ते मयी प्रोच्छलंती. अगं श्री राधिकाया हृदयारविंदे, राधेच्या हृदयामध्ये माझे पाय होते ना. आणि ते पाय तिथं असल्यामुळं तिनं दूध पिलं ते तिला पोळलं नाही. कोणाला पळलं. माझ्या पायाला पळलं.
अद्योष्ट दुग्ध प्रतिपान तुंघ्रा उच्छालकास्ते मयी प्रोच्छलंती. ते सगळे फोड मला त्रास देतात, तिला नाही. म्हणून तिला त्रास द्यायला गेलीस आणि त्रास झाला कोणाला? मला. आता ह्याचं पाप कोणाला लागतं बघ रुक्मिणी तू. आता सांगायचं तात्पर्य काय, राधेचं किती प्रेम आहे. आणि हे प्रेम, या प्रेमाचं वर्णन करता येतं का हो? प्रेम नये सांगता बोलता प्रेमने सांगता बोलता प्रेमने सांगता बोलता दाविता प्रेमणे सांगता बोलता दाविता. अनुभवे चित्ता चित्त जाणे अनुभवे चित्ता चित्त झाले. अनुभवे चित्ता चित्त झाले. प्रेमने सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे अनुभव चित्ता चित्त जाणे सांगता दाविता अनुभवे चित्ता चित्त झाले. अनुभवे चित्ता चित्त झाले. म्हणून प्रेम किती मोठं आहे त्याचं वर्णन करता येत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. अहो त्याचा चित्ताला अनुभवच यावा लागतो, तेव्हा ते कसं आहे कळतं. म्हणून कबीर महाराजांना लोक विचारू लागले, महाराज तुमचं देवावर किती प्रेम आहे हो, तुमच्यासारखं प्रेम आमच्या मनामध्ये देवावर कधी निर्माण होईल, किती मोठी भक्ती करता महाराज. एवढं तुमचं देवावरचं प्रेम, त्या प्रेमासारखं आमच्या मनामध्ये देवावरचं प्रेम निर्माण व्हावं असं आम्हाला वाटतं महाराज. काय उपाय केला हो तुम्ही? त्यावेळी कबीर महाराज म्हणू लागले, अरे माझं काय विचारता? अरे कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. कबीर महाराज म्हणू लागले, अरे कबीर कबीर काय म्हणता? यमुनेच्या तीरावर जाऊन बघा, एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोटी कबीर वाहून जातील, एवढं त्यांचं प्रेम आहे. म्हणून महाराज म्हणतात, असं जे प्रेम आहे ना ते मला दे देवा, माझं भीक काही देवा, प्रेम बातके पाठवा. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाये जय विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाये. जय 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 विठोबा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा बोला पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु विठोबा महाराज के विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा विठोबा. रखुमाई. विठोबा रखुमाई.
द्यायचे विठ्ठल 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 काकलसी द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातके पाठवा सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आपल्याला देवाजवळ काय मागावं हे शिकवणारा अभंग आहे. महाराज या अभंगातून आपल्याला शिकवतात आणि स्वतः देवाजवळ काहीतरी मागतात. काय मागतात आपण त्याचा विचार करून आलो. महाराज म्हणतात देवा आमच्याकडे प्रेम कमी आहे ना, म्हणून ते प्रेम दे, दुसरं काही नको. आमच्याजवळ भीक कशाची असेल, दारिद्र्य कशाचं असेल तर ते प्रेमाचं आहे, म्हणून ते प्रेम दे देवा, दुसरं काही नको आम्हाला. माझं भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. कारण काय मागावं हे कळालं पाहिजे ना, आपल्याला कळत नाही. संत महात्मे आपल्याला ते समजावून सांगतात काय मागावं. बऱ्याच वेळेला गंमत अशी आहे, मोठी माणसं भेटतात, देव भेटतो, संत भेटतात, त्यांच्याजवळ काय मागावं ते आपल्याला कळत नाही. लोक काहीही येऊन मागतात, काहीही विचार करतात, काहीही प्रश्न विचारतात. परमार्थातल्या प्रश्नाचं उत्तर संत महात्म्याजवळ विचारावं, पण त्याच्याऐवजी संसाराची मागणी, संसारातल्या प्रश्नाचं उत्तर संत महात्म्याच्याकडे जाऊन विचारण्याची लोकांची जी पद्धत असते, महाराज म्हणतात हे असं करून उपयोगाचं नाही, त्याच्यामुळे परमार्थ सिद्धीला जाणार नाही. म्हणून काय मागावं हे कळालं पाहिजे. एकदा असा प्रसंग सांगतात की पंढरपूरला रंगनाथ स्वामी महाराजांची कीर्तनं चालू होती, प्रवचनं चालू होती. रंगनाथ स्वामी महाराज मोठा संत महात्मा, त्यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम पंढरपुरामध्ये चालू असलेले. महाराजांच्या प्रवचनाला हजारो लोक जमायचे, दक्षिणा भरपूर जमायची. राजयोगी संत लोक खूप जमायचे, दक्षिणा खूप जमायची, अन्नदानही खूप व्हायचं. आणि त्याच वेळी पंढरपुरामध्ये रामदास स्वामी महाराज सुद्धा आलेले होते. प्रवचन रंगनाथ स्वामी महाराजाची आणि रामदास स्वामी महाराज सुद्धा पंढरपुराला आले होते. रामदास स्वामी महाराज पंढरपूरला आलेले. विठ्ठल 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 पंढरपुरामध्ये रंगनाथ स्वामी महाराजांची प्रवचन चालू आणि त्याच वेळी रामदास स्वामी महाराज सुद्धा पंढरपुरामध्ये आले होते आणि एका ब्राह्मणाच्या घरी उतरले होते. ज्या ब्राह्मणाकडे उतरले त्या ब्राह्मणाला माहित नाही हे रामदास स्वामी आहेत म्हणून. कोणीतरी एक गोसावी मनुष्य आलेला आहे म्हणून त्यानं रामदास स्वामी महाराजाला उतरायला गाईच्या गोठ्यामध्ये जागा दिली होती. बसा म्हणला इथे. त्याच्या गाईचा गोठा होता, गोमाशा घोंगावत होत्या आणि अशा गाईच्या गोठ्यामध्ये रामदास स्वामीला बसायला त्यानं जागा दिली आणि स्वतः प्रवचन ऐकायला रंगनाथ स्वामी महाराजाच्या प्रवचनाला गेला. रामदास स्वामी आपलं देवाच्या नावाचा जप करत तिथं बसलेत. हा गेलाय रंगनाथ स्वामी महाराजाच्या प्रवचनाला ऐकायला. प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकल्यानंतर रंगनाथ स्वामी मध्ये त्या प्रवचनामध्ये शेवटी रंगनाथ स्वामी महाराजांनी जाहीर केलं, त्यांना कोणीतरी सांगितलं की पंढरपुरामध्ये रामदास स्वामी आलेले आहेत. कुठे आहेत माहित नाही. रंगनाथ स्वामी महाराजाला वाटलं की पंढरपुरासारख्या देवाच्या नगरीमध्ये रामदास स्वामी सारख्या संताची आपली भेट झाली तर किती चांगलं होईल. त्यांच्या मनामध्ये असा विचार आलेला. पण कुठं असतील रामदास स्वामी, कुठे असतील काही माहित नाही. प्रवचनाला भरपूर लोक जमलेले. रंगनाथ स्वामीने प्रवचन झाल्याबरोबर जाहीर करून टाकलं की पंढरपुरामध्ये रामदास स्वामी आलेले आहेत, असं मला माहिती कळालेली आहे. माझी आणि त्यांची जो कोणी भेट करून देईल त्यानं जे मागितलं ते द्यायला मी तयार आहे. काय मागितलं ते मी द्यायला तयार आहे.
हा ब्राह्मण तिथं गेला होता. त्याला माहित नव्हतं आपल्याकडे उतरलेले स्वामी म्हणजे रामदास स्वामी आहेत, काही माहित नाही. पण रंगनाथ स्वामींनी वर्णन केलं त्यांच्या प्रवचनामध्ये. रामदास स्वामी ओळखू येत नसतील तर असे असे आहेत. त्यांचा वेश असा असा आहे. त्यांच्याजवळ झोळी असते, कुबडी असते. श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत असतात. कपाळावर एक आवाळू आहे त्यांच्या, तेजस्वी आहेत. हे वर्णन ऐकल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे आपण ज्यांना गोठ्यामध्ये चुकून उतरवलं ते कोणी दुसरे नाहीत, ते रामदास स्वामी आहेत. आपली चूक झाली, पण त्यांना जर ह्यांच्याकडे घेऊन आलो तर आपलं बरंच काम होणार आहे. ह्यांच्याकडे काय कमी आहे? सोन्याच्या मोहराचा ढीग पडतोय. मग काय करावं? रामदास स्वामीची आणि यांची भेट करून द्यावी. आणि मग रंगनाथ स्वामींनी काय पाहिजे ते माग म्हटल्याबरोबर त्यांच्याजवळ 1,00,000 सोन्याच्या मोहरा मागून घ्यायच्या. आपलं पडकं घर दुरुस्त करायचं, आपल्या नाऱ्याची मुंज करायची आणि ठकीचं लग्नही करून टाकायचं. एवढं काम आपलं एका भेटीमध्ये होणार आहे. फक्त रामदास स्वामीची आणि ह्यांची भेट करून द्यायची. पळत पळतच घरी आलाय, गोठ्यातच गेला. अजून पाणी प्यायला नाही, तहान लागली होती खूप. पाणी न पिता गोठ्यात गेला. रामदास स्वामी बसले होते आपले श्रीराम जयराम जय जयराम करीत. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. रामदास स्वामी म्हणले, अहो का करता हे? तुम्ही पंढरपूरचे? अहो माझ्या कशाला पाया पडता? नाही, तुम्ही कोण आहेत कळालंय महाराज. चूक झाली, आपण रामदास स्वामी आहात. चूक झाली माझी. मी तुम्हाला गाईच्या गोठ्यामध्ये उतरायला जागा दिली, चूक झाली. चला आमच्या गरिबाच्या घरात चला. रामदास स्वामी म्हणले, अरे तुझ्या घरापेक्षा गाईचा गोठा अतिशय पवित्र आहे. इथं उतरतो मी, थांबतो, काही हरकत नाही. नाही महाराज, आपल्याला एक विनंती आहे. इथं रंगनाथ स्वामी आलेले आहेत. मग काय करू? नाही म्हणे, तुमची आणि त्यांची भेट करून देतो. आणि त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की माझी आणि रामदास स्वामीची जो कोणी भेट करून देईल त्याला काय पाहिजे ते मी देतो. काय मागितलं ते द्यायला तयार आहे. रामदास स्वामी म्हणले, मी येणारच नाही. ते म्हणले, महाराज माझ्यावर दया करा, या. रामदास स्वामी म्हणले, मी येतो, तुम्ही विनंती करता येतो, पण तुम्हाला काय मागायचंय ते मागायचं नाही, मी सांगितलेलं मागायचं. तुम्ही काय मागणार आहेत? तो म्हणला, मी 1,00,000 सोन्याच्या मोहरा मागायचं ठरवलेलं आहे. रामदास स्वामी म्हणले, ते मागायचं असलं तर मी येत नाही. 1,00,000 सोन्याच्या मोहरा मागत असशील, मी येत नाही. तो म्हणला, महाराज तुम्हालाही पाहिजेत का? 2,00,000 मागून घेतो. माझंही काम होईल, तुमचंही काम होईल. 2,00,000 मागू, तिथे काही कमी नाही. अरे नाही म्हणले, मी काय सांगतो ते ऐक. मी जे मागायला सांगतो ते माग, तुझ्या मनाचं मागू नको. अहो 2,00,000 नाही, 3,00,000, तिथं काही कमी नाही म्हणला. सांगा, तुम्ही जे सांगतात तेवढं मागून घेत म्हणला, तिथं काही कमी नाही. रामदास स्वामी म्हणले, पैशाचं बोलत नाही, मोहराचं बोलत नाही. तिथं गेल्यावर त्यांना काय म्हण, महाराज तुमची आणि रामदास स्वामीची भेट झाली त्यावेळी तुम्हाला जो आनंद झालेला आहे त्या आनंदाचा अर्धा हिस्सा द्या, एवढंच माग, दुसरं काही मागू नको. तुमची भेट झाली की नाही, तुमच्या संत संगतीचा आनंद तुम्हाला मिळाला, त्या संताच्या संगतीचा तुम्हाला जो आनंद मिळालेला आहे त्या आनंदाचा अर्धा हिस्सा मला द्या, एवढंच म्हण, दुसरं काही मागू नको. तो म्हणला, महाराज काय मी पागल झालो का म्हणला, या आनंदाला घेऊन मी काय करू म्हणला. त्या आनंदाच्या तुकड्यानं काय माझं घर होणार आहे का म्हणला. लेकीचं लग्न त्या आनंदानं, जावायला हुंडा म्हणून आनंदाचा 5 पैसे आनंदातले तुला देतो म्हणलं तर होईल का? त्या आनंदाचा काय उपयोग आहे महाराज मला? संसारी माणसाचे प्रश्न तुम्हाला कळणार नाहीत महाराज. अहो त्या आनंदाचा काही उपयोग नाही. पाहिजे असले तर तुम्ही मागून घ्या म्हणले. माझ्या करता मात्र मला जे पाहिजे ते मागू द्या. 1,00,000 सोन्याच्या मोहरा मागू द्या, तुमच्या पाया पडतो मी. रामदास स्वामी म्हणले, मी येतच नाही रे म्हणले. कशाला सांगतोस? येत नाही. तसं मागायचं असलं तर मी येत नाही. माझं सांगितलेलं ऐकत असशील तर येतो. त्यानं विचार केला की आपण जाईपर्यंत कबूल करायला काय हरकत आहे.
तिथे गेल्यानंतर बदलून पडलं तर काय करून घेणार आहेत? तिथं गेल्यानंतर आपल्याला जे मागायचं ते मागूत. आणि त्या रामदास स्वामीला म्हणला, तुम्ही म्हणता तसंच करतो, तुम्ही जे मागायला सांगता ते मागतो, चला म्हणला. त्यांना घेऊन आला. प्रवचन संपत चालू होतं. प्रवचन संपल्याबरोबर रामदास स्वामीला घेऊन चला 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 म्हणला. रामदास स्वामीला दुरूनच बघितल्याबरोबर रंगनाथ स्वामी उठलेत व्यासपीठावरून, पळत पळत आले तर रामदास स्वामीचे पाय पकडले. दोघांनी एकमेकांना दंडवत केला, आलिंगन दिलं. फार आनंद झाला दोघालाही. रामदास स्वामीला तितकाच आनंद, रंगनाथ स्वामीलाही तितकाच आनंद. खूप आनंद झाला. थोडा वेळ देहभान हरवलं. नामस्मरण करत करत बैठकीवर येऊन बसलेत. आणि फार आनंद झाल्यानंतर रंगनाथ स्वामी म्हणायला लागले की महाराजांना कोण घेऊन आलंय? या बरं. तो म्हणला, मी आलंय, मी आणलंय त्यांना. लगेच गर्दीतून वाट काढत आला. मी आणलंय म्हणला. बरं बाबा, आणलंय ना, काय पाहिजे ते सांगा, काय पाहिजे मागून घ्या. विचार केला की आता आपलं काम झालं, यांची त्यांची भेट झाली, आपल्याला काय पाहिजे ते मागा म्हणू लागलेत. आता ह्यांना कबूल केलं म्हणून काय झालं? आता आपण बदलून पडायला काय हरकत आहे? विचार करू लागला. 1.5 लाख मागाव असा विचार त्याच्या मनात आल्याबरोबर रामदास स्वामींनी त्याच्याकडे डोळे वटारून बघितलं. डोळे वटारून बघितल्याबरोबर ह्याची हिंमतच झाली नाही. त्याला वाटलं मला कच्चच खाऊन टाकतील. हिंमत झाली नाही त्याची. आणि म्हणला, तुम्ही म्हणल्यासारखंच मागतो, तुम्ही म्हणल्यासारखंच मागतो. आणि त्याने लगेच तेच शब्द महाराजांचे उच्चारले. महाराज, तुमची आणि यांची भेट झाली त्यावेळी तुम्हाला जो सत्संगतीचा आनंद झालेला आहे, त्या आनंदाचा अर्धा हिस्सा मला द्या म्हणल्याबरोबर रंगनाथ स्वामी आश्चर्यानं त्याच्याकडे बघू लागले. ते म्हणले, हे डोकं ह्याचं नाही, हे मागायची अक्कल ह्याच्या जवळ आली, हे मला मान्य नाही. ते म्हणले, काय करता बुवा, ब्राह्मण बुवा, आनंद घेऊन काय करता? तुमच्या घराची दुरुस्ती होणार आहे का त्या आनंदानं? लेकीचं लग्न होणार आहे का? लेकाची मुंज होणार आहे का? होणार नाही. आनंद घेऊन काय करता? त्यावेळी त्यालाही देवानं डोकं दिलं होतं. तो विचार करायला लागला, आनंद घेऊन काय करता म्हणतात, काय देता मग? काय देता? आनंद देत नाही म्हणतात. काय हे एवढे घ्या, सोन्याच्या मोहरा आहेत, 1 लाख पाहिजेत का 2 लाख पाहिजेत, 3 लाख, काय किती पाहिजेत घ्या. थोडा मोह निर्माण झाला होता. बरं झालं की साधलं गडे आपले असं वाटू लागलं होतं. पण पुन्हा विचार केला, देवानं डोकं दिलं होतं. तो म्हणला 3 लाख घ्या म्हणू लागलेत, पण आनंद द्यायला काही तयार होत नाहीत. म्हणजे त्या आनंदाची किंमत ह्या 3 लाखापेक्षा जास्त आहे. त्याच्या लक्षात आलं. आणि मग म्हणला, नाही नाही म्हणला, आता ते नाही म्हणला, आता तुमच्या दोघांमध्ये सत्संगतीचा आनंद जो झालेला आहे, त्या आनंदाचा अर्धा हिस्साच द्या. हे म्हणल्याबरोबर ते रामदास स्वामी महाराजाकडे बघू लागले, रंगनाथ स्वामी. त्यावेळी रामदास स्वामींनी सांगितलं, महाराज, चांगला आहे ब्राह्मण, पंढरपुरामध्ये रोज देवाचं दर्शन, घरी देवाचं पूजन, नित्य नियम याचा चांगला चालू आहे. संसाराची आसक्ती अजून संपली नाही, पण आता ती संपवा आणि ह्याचा परमार्थ सफल करा, त्याच्यावर कृपा करा. असं म्हणल्याबरोबर रंगनाथ स्वामी महाराजांची विनंती, महाराजांची आज्ञा ती मान्य केली. समर्थांची आज्ञा मान्य केली. त्याला पुढे बोलावलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो म्हणू लागला, महाराज, तो आनंद मला मिळाला. हा आनंद संत महात्म्याच्या संगतीत मिळतो. म्हणून संत महात्मे जे मागायला शिकवतात ते आपण मागितलं पाहिजे. तुकाराम महाराज देवाजवळ काय मागतात, ते मागणं म्हणजे ते काय मागावं हे आपल्याला शिकवणं आहे ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. प्रेमाचा खाऊ मला देवा पाठवा, कारण प्रेम देवच देऊ शकतो ना. म्हणून देवाजवळ तुकाराम महाराज प्रेम मागतात. पाठवी भातुके प्रेम झड, पाठवी
भातुके प्रेम धर पाठवी भातुके प्रेम धड पाठवी भातुके प्रेम धड नको राखो दुरी पांडुरंगा नको राखो दुरी पांडुरंगा नको राखो दुरी पांडुरंगा नको राखो दुरी पांडुरंगा पाठवी भातुके देऊ नको दुरी पाठवी भातुके प्रेम धड तुकाराम महाराज सांगतात देवा पाठवी भातुके प्रेम झड करी नको राखो दुरी पांडुरंगा देवा तसं प्रेमाचा खाऊ पाठव मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा देवाजवळ तुकाराम महाराज प्रेम मागतात देव सगळं द्यायला तयार आहेत पण प्रेम द्यायला म्हणजे देवाला आहे प्रेमाच्या बाबतीत देव सुद्धा चिक्कू म्हणायला हरकत नाही देव तुकाराम महाराजांना परत पाठवतात अहो प्रेम देतो तुकाराम महाराज तुम्हाला पण आता वारीची एवढी गर्दी आहे हा अजून 4 दिवसानं या तुम्हाला देतो मग त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात असं बरोबर नाही देवा याचकाला परत पाठवणं आणि त्याला येरझारा करायला लावणं हे बरोबर नाही महाराज भंगाच्या तिसऱ्या याचकाचा भार याचकाचा भार याचकाचा भार घेऊन ये रधार घेऊन ये रधार मज भीक काही देवा मज भीक काही देवा याचकाचा भार घेऊ नये म्हणजे याचकाचं ओझ आपल्यावर झालंय असं समजू नये दातव्य महत्वाचं आहे दातृत्व हे महत्वाचं आहे म्हणून त्याला येरझारा करायला लावणं हे काही योग्य नाही आत्ता ये नंतर ये आत्ताच काय आहे पुन्हा ये असं याचकाला अरे पुढच्या घरी जा माणसाची सवय असते आपल्या दारात कोणी आला की त्याला पुढच्या घरी पाठवायचं अशी माणसाची सवय असते असं करू नये महाराज आपल्याला ही नीती सांगतात दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलली ऐसी यथानुशक्ती ठाकेल तैसी बाधी दोघासी विन्मुखता दात्याला आणि मागत्याला काही नीती सांगितलेली आहे त्या पद्धतीनं आपल्याला यथाशक्ती दान आपण केलं पाहिजे संत महात्मे हे तर दाते आहेत फार मोठे दाते आहेत कारण त्यांचं दान तर कोणीच करू शकत नाही अशा प्रकारचं आहे ना संत महात्मे आपल्याला काय दान देतात
म्हणून त्या संत महात्म्यांच्या दातृत्वाचं वर्णन तुकाराम महाराज करतात ना, की तेच दाते खरे आहेत. दाता तोची एक जाणा, दाता तोची एक दाना, दाता तोचे एक दाना, दाता तोची एक दाना, नारायणा स्मरवे, नारायणा स्मरवे, नारायण स्मरवे, नारायण स्मरवे, नारायण स्मरवे, नारायण स्मरवे. दाता तोची एक दाना, नारायण स्मरवी, नारायण स्मरवी, नारायण स्मरवी. दाता तोची एक दाना, नारायण स्मरवे, नारायण स्मरवे, नारायण स्मरवे. संत महात्मे देवाची आठवण करून देतात ना. नारायणा स्मरावी असे संत महात्मे दाते, जसे संत महात्मे दाते तसा देवही फार मोठा दाता. ज्ञानोबा त्या देवाचं वर्णन करत असताना म्हणतात ना, तुझे अवतारे जाणोजे स्वतंत्र, देताना म्हणसे पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र बहिर्या हे दिधले, तुवा सनकादिकाचे माने, सायुज्जी सौरसू दिधला पुतने, जे विषाचे निस्तनपाने मारू आली यागारा सूर्य यागाच्या सभासती, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी, ऐशी या अपराधी या शिशुपाळा, व आपण पे देशी गोपाळा, आणि उत्तान चरणाची आबाळा, काही ध्रुपदी पचाड तो वनाला याची लागी, जे बैसावे पितयाची या उत्संगी, की तो चंद्र सूर्यादिका परीस जगी श्लाघ्यो केला, ऐसा वनवासिया सकळा, देता एकच ती तू धसाळा, पुत्रा आळविता जामेळा आपण पे देसी, जेणे उरी हणितलासी पांपरा, याचा चरण वाहसी दातारा, अजूनी वैर्याच्याही कलेवरा विसंबसीना, ऐसा अपकार्याही तुझा उपकार, तू अपात्रीही परी उदार. अपात्राच्या ठिकाणी सुद्धा तो उदार आहे म्हणून महाराज म्हणतात, तू तो उदाराचा राणा, तू तो उदाराचा राणा, तू तो उदाराचा राणा, तू तो उदाराचा राणा, माझे अल्प हे वासना, तू तो उदाराचा राणा, तू तो उदाराचा राणा, माझे अल्प हे वासना, माझे अल्प हे वासना, तू तो उदाराचा, तू तो उदाराचा राणा, तू तो उदाराचा राणा, हे वासना माझी अल्प हे वासना, माझी अल्प हे वासना, तू तो उदाराचा राणा, माझी अल्प हे वासना, माझी अल्प हे वासना, माझी अल्प हे वासना. महाराज म्हणतात, तो उदारांचा राणा, माझी अल्पची वासना, देवा तू उदारांचा राणा आहेस, माझी इच्छा मात्र फार अल्प आहे, त्या मानानं काही मागत नाही मी देवा, प्रेम भातुके पाठवा एवढंच मागतो, याचकाचा भार घेऊन ये यरधार मग भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. देव तुकाराम महाराजांना म्हणतात, तुकाराम महाराज तुम्हाला प्रेम पाहिजे ना, मग काही सेवा तरी करा. सेवा केल्याशिवाय मेवा मागता, सेवा करा तेव्हा तुम्हाला मी प्रेम देईन. महाराज म्हणतात, देवा मी तुला दान मागू लागलो, आणि दान करत असताना सेवा करून घेऊनच दान करावं असं नाही. सेवा न करून घेता, सेवा घेतल्या वाचून जे दिलं जातं त्यालाच दान म्हणतात. महाराज भंगाच्या हरी तो का म्हणे दान, तो का म्हणे
तुका मने दान तुका मने दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका मने दान तुका मने दान सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून मज भेट काही देवा मज भेट काही देवा सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून मज भिक काही देवा मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेमा भातुके पाठवा प्रेमा भातुके पाठवा प्रेमा भातुके पाठवा मज भेट काही देवा मज भेट काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा भातुके पाठवा मज भेट काही देवा मज भेट काही देवा काही देवा काही देवा का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून ज्या भक्तीचं आणि प्रेमाचं दान देवाजवळ मागतात
अशा प्रकारची भक्ती आणि हे प्रेम आपल्याला सर्वांना या सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त व्हावं. आपण सप्ताह करतो म्हणजे काय, तर देवावरचं प्रेम वाढत जावं, भक्ती वाढत जावी. कारण भक्ती म्हणजे काय, उत्साहात, निश्चयात, धैर्यात, तत्तत् कर्म प्रवर्तनात, संगत त्यागात, सतो वृत्ते हे षड्भिर भक्तिर्विवर्धती. सप्ताहातल्या उत्साहामुळं, उत्साहात, निश्चयात, सप्ताहात केलेला उत्साह जो आहे, आपण सप्ताहाला उत्सव म्हणतो, उत्साह म्हणतो ना, या उत्साहामुळं, उत्साहात, निश्चयात, धैर्यात, निश्चय केल्यामुळं, सातत्यानं, धैर्यानं भक्तीचं कार्य केल्यामुळं, तत्तत् कर्म प्रवर्तनात, त्या भक्तीच्या कामामध्ये प्रवृत्त झाल्यामुळं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, काकड्याच्या भजनापासून जागरापर्यंत भक्तीचं काम करत राहणं म्हणजे तत्तत् कर्म प्रवर्तनात. आणि त्याच्यामुळं संगत त्यागात सतो वृत्ती, हे संसाराची संगती थोडी सुटते आणि संताच्या विचाराची सत्संगती आपल्याला होते. षड्भिर भक्तिर्विवर्धती. म्हणून ह्या सप्ताहाच्या रूपानं आपण जी उपासना करतो त्याच्यामध्ये आपली भक्ती या 6 प्रकारांनी वाढत जाते. म्हणून ही भक्ती वाढावी याच्याकरता सप्ताह करायचा. आणि या सप्ताहामध्ये आपण जे नियम केले, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथ्याचं भजन केलं, भागवताची कथा ऐकली, हे सगळे नियम जरी 3-3 तासाचं पारायण रोज होत नसलं तरी निदान 5 ओव्या तरी ज्ञानेश्वरीचा वाचायच्या, 5 अभंग तरी तुकाराम महाराजाचे म्हणायचे, असा नियम करणं, आपल्या घरातली उपासना चालू ठेवणं, तुळशीची पूजा करणं, आपल्या घराच्या देवाची पूजा करणं, देवाला नैवेद्य समर्पण केल्याशिवाय मी जेवणार नाही असा नियम करणं, हे आपल्या धर्माचं जे काम आहे ते काम आपण केलं तर त्याचा परिणाम असा होणार आहे की आपल्याला सुख लागणार आहे आणि आपला उद्धार सुद्धा होणार आहे. हे आपल्याला संत महात्मे सतत शिकवत असतात आणि हेच देवानं आपल्याला द्यावं, हे देवाला मागायला सुद्धा संत महात्मे शिकवतात. म्हणून या ठिकाणी आपण देवाला ही प्रार्थना करू, देवा आमच्या अंतःकरणातल्या भक्तीला तू वाढव, हेच दान आम्हाला देवी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.